आपण पाहत आहात बहुजन समाजाच्या सामाजिक चळवळीचं यूट्यूब चॅनल परिवर्तनवादी भारत। मी राजकुमार सुर्वे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। वसंत मून सोशल वेलफेअर फाउंडेशनचा पहिला वसंत मून पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक दामोदर मोरे यांना जाहीर। उद्या 5 एप्रिल रोजी एका खास कार्यक्रमात उल्हासनगर येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार प्रदान। साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीच्या क्षेत्रात आपले अमूल्य योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसंत मून प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी पुरस्कार देण्याचे नक्की झाले असून यावर्षीचा पहिला पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत व हिंदी मराठी साहित्यिक प्राध्यापक दामोदर मोरे यांना प्रदान करण्यात येणार आहे। उद्या रविवारी 5 एप्रिल रोजी उल्हासनगर येथील तक्षशिला विद्यालयाच्या आंबेडकर भवन सभागृहात होणाऱ्या वसंत मून दिनाच्या अभिवादन कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येईल। या खास कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे श्रीपाल सबनीस हे अध्यक्षस्थानी असतील। त्याचबरोबर याच कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री कल्पना सरोज, संस्थापक उद्योजक कमानी टूर्स ह्या प्रमुख अतिथी असतील। याच कार्यक्रमामध्ये वसंत मून मराठी साहित्य आणि विचार के विश्व हे डॉक्टर जलदा ढोके गणाल यांचं पुस्तक प्रकाशन होणार आहे। या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलरचे संस्थापक अध्यक्ष श्याम गायकवाड, एक्स जॉइंट डायरेक्टर DMAR डॉक्टर प्रकाश वाकोडे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी तथा सल्लागार समिती विद्यार्थी संमेलन महेश भारती, माजी अपर जिल्हाधिकारी कमलेश सोनाळे, माजी सहसचिव महसूल IM मोरे, पत्रकार व विचारवंत किरण सोनवणे, कायदे न्याय लोकसभेचे अध्यक्ष राज आसोणकर असणार आहेत। या कार्यक्रमाच्या संयोजन समितीमध्ये बालरोगतज्ञ डॉक्टर चंद्रकांत साळवे, प्राध्यापक सुंदर रामटेके, बुद्ध विहार सन्मान समितीचे सन्मानक दिगंबर हजारे, ॲडव्होकेट प्रफुल्ल कोळी या मान्यवरांचा समावेश आहे। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रफुल्ल केदारे करणार असून या कार्यक्रमाचे निमंत्रक नगरसेविका अंजली साळवे, अध्यक्ष वसंत मून सोशल वेलफेअर फाउंडेशन, मिलिंद वसंत मून, उपमहाप्रबंधक SBI हे असून आयोजक रोहित साळवे आहेत, जे की वसंत मून सोशल वेलफेअरचे संचालक आहेत। या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्याचं आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। धन्यवाद। पुन्हा भेटूया एका खास बातमीसह।